जाई नगे माया त्या पंढरपुरा भेटे ना माहेरा पोले हला महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र समागत चित्तं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भज पांडुरंग पांडुरंगा करू आणि प्रतिज्ञा संताची आहे. संताचीच प्रतिज्ञा खरी होती. इतर कोणाची प्रतिज्ञा खरी होती का? नाही. आपण पण दररोज प्रतिज्ञा करतो काय? भारत माझा देश आहे. सारे भारतीय मानव माझ्या देशावर माझे काय कशाचं प्रेम? आपण असा देशावर चुकतो, इथं सांगतो, इथं सांगतो, कशाचं प्रेम? पण ही प्रतिज्ञा कोणाची आहे? त्या संताची आहे.
नाही आणि संताची प्रतिज्ञा कधी पण कधी होते. संताच्या पुढे राजाची प्रतिज्ञा टिकत नाही. आतापर्यंत पुष्कळ राजे झाले पण सर्वात ऐश्वर्यवान राजा फक्त कोणता झाला? रावण. त्याच्या एवढं ऐश्वर्यच कुणाचं नव्हतं. त्याचं वर्णन तुकाराम महाराज करतात काय? लंके माझे घरी किती जे आहे का सांगत असे संकटा जैसी जैसी 5 लक्ष देते पाषाणांची देते 7 लक्ष देते विटबंदी. एवढा ऐश्वर्य संपन्न राजा असून त्याची सुद्धा प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. त्याने प्रतिज्ञा कोणत्या केल्या तर काळा समुद्र गोड करेन, आकाशाला पायऱ्या करेन आणि सोन्याला सुगंध आणेन. त्याची एकही प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही का? कारण त्याच्या प्रतिज्ञा स्वार्थी आहेत. तर ही प्रतिज्ञा संताची आहे. याच्या पुढे जाऊन सांगायचं असलं तर संताच्या प्रतिज्ञेपुढे देवाचीही प्रतिज्ञा टिकत नाही. महाभारताची एक दृष्टांत आहे. एकदा काय झालं, पितामह भीष्माचार्यांचा आणि अर्जुनाचा रथ समोरासमोर आला. समोरासमोर आल्यानंतर दोघांचं जोराने युद्ध सुरू झालं. सुरू झाल्यावर मग भीष्माचार्यांनी शेवटचा बाण सोडला, धनुष्याला सोडला आणि ते अर्जुनावर सोडणार आणि त्याने अर्जुन मारणार हे देवाला कळालं. देवाला कळाल्यावर देवाने लगेच रथातून खाली उडी घेतली आणि हातात सुदर्शन चक्र घेऊन त्या भीष्माचार्यावर सोडणार. ते भीष्माचार्य लगेच खाली उडी घेतली. भीष्माचार्यांनी उडी खाली घेतल्यानंतर देवाला शरणागत गेले आणि देवाला म्हणाले, तू युद्धापूर्वी केलेली प्रतिज्ञा उल्लंघन केली आहेस. आता तुम्हाला मारलास तरी काय नाही. पण देवाने का प्रतिज्ञा मोडली तर त्यात अर्जुनाचा जीव वाचवला आणि भीष्माचा पण खरा केला. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. तात्पर्य संताच्या प्रतिज्ञेमुळे देवाचीही प्रतिज्ञा टिकत नाही. काय झाले, एकदा संसारात कंटाळले 2 जिज्ञासू साधक माऊलींकडे आला. माऊलीला म्हणाले, माऊली आम्ही संसाराने खूप कंटाळलो. या संसारामध्ये किती दुःख आहे. बहुत जाचलो संसार महाराजांच्या विखाय युगनी येतात दिले हरे त्याने तुरा करून दिलं. एवढा दुःख विश्रांतीच नाही. या संसारामध्ये एवढं दुःख आहे महाराज. आणि या दुःखाने थकलेले साधक माऊलींकडे येतात किंवा त्या माऊलींना म्हणतात की आम्ही या संसाराने खूप कंटाळलो आहेत. हा संसार दुःखाचं भांडवळच आहे. दुःख बांधवाडी अरे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे. तर त्या साधकांना धीर देण्यासाठी माऊली प्रतिज्ञा करतात. कोणती? अभंगाची संसार
तर की साधक पुन्हा प्रश्न विचारू लागले, काय काही माणसं खूप श्रीमंत असतात पण एवढे कंजूस कधी वर हात करून दान सुद्धा करत नाही केले तरी त्याच्याप्रमाणे नाही पीडिता परत करचरण नाही संत सेवा घडले दाना पूजा लोकमूर्तीचे कधी दान करत नाहीत, कधी संत सेवा करत नाहीत, कधीही काही करत नाहीत, वर हात करून सुद्धा दान करत नाहीत. एक उदाहरण देतो. एक माणूस होता खूप श्रीमंत आणि त्याच्याकडे एवढं धन आहे म्हणून बायको चांगली मिळाली तर ठीक, नाहीतर अख्ख्या संपत्तीचा सत्यानाश म्हणून त्यानं लग्न सुद्धा केलं होतं. एकदा काय गावात लोकांनी जागरण आहे ना, केलं लग्न झाल्यावर काय झालं, काय होते आता नवरा बायकोचं लग्न झालं, विचार बाहेर होताच बसला, काय आता बायको चांगली आहे काय मला माहिती. त्याच्यामुळे विचार बाहेर बसल्यावर गावातले भजनी मंडळ दुसऱ्या गावाला कीर्तनाला जात होते. त्यांनी म्हणले, चल कशाला इथं उदास बसला, चल आमच्यासोबत कीर्तन ऐकायला, तेवढंच कानात कीर्तन पडत म्हणून गेलं त्यांना. अर्ध्या वाटत गेला, काय लक्षात आलं की म्हणलं माझं घरी लई महत्वाचं काम आहे बघा, येऊ का मग त्यामध्ये जाऊन ये. परत येतो घरी विचारतो, अगं ऐकतीस का तू देवाजवळ गोड्यात त्याला ते दिवा लावलाय, ते लगेच विजवला का बघ बरं. मग ती बायकून सांगते त्यांना की मी काय एवढी वेडी आहे का, मी काय केलं लावला दिवा आणि तेल वाटलं होईना म्हणून लगेच विजवून टाकला. एवढे कंजूस की एका हाताने दिवा लावला आणि दुसऱ्या हाताने विजवला. या कंजूस माणसाला काय म्हणावं काहीच कळत नाही. तर ते साधक पण माऊली तुमचे वडील असतील गावचे पाटील सरपंच पण जर कंजूस असले तर मग माऊली म्हणतात माझे वडील कंजूस नाही तर कसे उदार आहेत, उदार जगदानी पांडुरंग अभिमानी मागे तुझी पाणी तुमच्या नाचा केला. एवढा उदार आहे तो देव कंजूसच असू शकत नाही. तर मग डबल प्रश्न विचारू लागले की खानावळी सारखे उदार असले तर. मग माऊली म्हणतात खानावळी सारखे उदार नाही तर ते उदार आहेत आणि सर्व भक्तांचं ते मन जिंकतात आणि त्यांच्या मनात ते जे मागतात ते देतात. तर मग काय झालं, माऊलीला डबल प्रश्न विचारू लागले, तुम्ही असतील उदार कंजूस नसतील चांगले असतील तर मग तुम्हाला त्यांच्या पुढे भीक मागावी लागणार, हात पसरावा लागणार. तर माऊली म्हणतात की मी हात पसरणार नाही, भीक मागणार आहे. असा आमचा संप्रदाय नाही, भीक मागायचा आमचा संप्रदाय नाही. तर काय करेल तर आपण मुगाच्या तिसऱ्या चरणात सर्व सुकृताचे फळ मिळाले. फळ मिळाईल क्षमा मी देईन पांडुरंगा, माझ्या पदरामध्ये जे सुकृत राहिले ते मी देवाला मागीन आणि संसार सुखाचा करेल.
तर संसार जर सुखाचा करायचा असला तर कुठे जावं लागतं? पंढरपूरला, आळंदीला. का जायचं? तर तिथं किती आळंदीमध्ये अशा अलंकापुरी नगरामध्ये कोण आहे? तर माऊली ज्ञानोबा आहे. ज्यांनी हा संसार सुखाचा केला ते ज्ञानोबा या आळंदीमध्ये राहतात. आणि ज्यांच्या करून घेतला ते कुठे राहतात? बोला बोला. पंढरपूर मध्ये राहतात. तर काही माणसे असे असतात पंढरपूरला एक वेळ लावून तर येत नाही. काय म्हणतात? मी काय घरी कामच आहे, हो शेतात म्हशी आहेत, कुणीच नाही, मग आता तुझ्यापासून काही खर्च राहणार नाही. पंढरपूरला जात नाही, काय जन्माला येऊनच काय फायदा आहे? पंढरपूरला जात नाही, आळंदीला जात नाही, घरी बसून काय करायचं? तर घरी बसून सुद्धा नामचिंतन करत नाही असे काही माणसं जगामध्ये भरपूर आहेत. 100 पैकी 70% माणसं जगामध्ये एक प्रकारचे. मला काय माहित नाही, ऐकायला सांगा ना बरं, चुकलं तर सांभाळून घ्या. पंढरपूरला जायचं. पंढरपूरला गेल्यानंतर देव आपणासारखा करून ठेवतो आणि तोच देव आपला संसार सुखाचा करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज सांगतो. आणि देव त्याच्या भेटीला एकदा जाऊ तुम्ही, तो आपणासारखा करतो अभंगाच्या शेवटच्या चरणात.
तर माऊली कधी होते 700 वर्षापूर्वी. मग संसार सुखाचा केला ना, मग का संसार सुखाचा नाही, आपल्यासाठी का दुःखाचा आहे? तर माऊली म्हणतात, एक उदाहरण घेऊन सांगतो. रस्त्यामध्ये एक मोत्याचा हार पडला होता. दोघं मंद अंधकारात दोन मित्र रस्त्याने जात होते. रस्त्याने जात असताना एकाला काय वाटलं की मोत्याचाच हार आहे, तो पळत धावत गेला, सुखाने गेला. आणि दुसऱ्याला वाटलं तो साप आहे, तो पळत धावत गेला. त्याला वाटलं त्याला दुःख वाटलं. तसंच हा संसार ज्ञानींना सुखरूप आहे आणि अज्ञानींना दुःखरूप आहे. तर ज्ञानींना सुखाचा आणि अज्ञानींना दुःखाचा का? तर ज्ञानी लोक काय असतात, सर्व मिथ्या जाणून देवाला शरणागत जातात, म्हणून त्यांचा संसार सुखाचा होतो. अज्ञानी हे सत्य समजून एकाच जागेवर बसतात. शिंपल्या स्वामी नक्षत्राच्या शिंपल्यात म्हणजे समुद्राच्या शिंपल्यात जसं तर स्वाती नक्षत्राचं पाणी पडलं तर त्याच्यापासून मोती तयार होतात आणि तेच पाणी जर सर्पाच्या तोंडात पडलं तर विष तयार होतं. मग ते एकच पाणी आहे, पण सापाच्या तोंडात पडल्यानंतर विष आणि समुद्रामध्ये पडल्यानंतर मोती बनतात. अजून एक उदाहरण सांगतो. उसाला एकच पाणी, उसाला मिरचीला एकच पाणी असते, एकच बोर असते. इथं ऊस लावून मिरची लावली, उसाला पाणी गेलं गोड झालं, मिरचीला गेलं तिखट झालं. तसंच ज्ञानी लोकांना सुखरूप वाटतं आणि अज्ञानी लोकांना दुःखरूप असतो. हा संसार तर सुखरूपच आहे. हा संसार म्हणलं तर एका किरायाचं घर आहे. जिंदगी एक किराये का घर है, एक दिन बदलना पडेगा, मत जब तुझको आवाज देगी, सितावर निकलना पडेगा. एक किरायाचं घर आहे, एक ना एक दिवस बदलायचंच आहे. आणि जेव्हा तो बोलवल तेव्हा आपल्याला जायचंच आहे. मला जायचंय, त्यांना जायचंय, ह्याला पण जायचंय, पण त्याने बोलवलाच जायचंय. जेव्हा तुम्ही तुटत तेव्हा इथला संबंधच तुटला. त्याच्यामुळे संसार जसा आहे त्या स्थितीमध्ये राहायचं. दुःख आले की दुःखात मोडायचं नाही. आपण कास करतो, भारत पडला की पाकिस्तान त्याच्या मागेच असतं, तसं सुख आला की त्याच्या मागेच असतं. दुःख आलं की सुखाला समजायचं आणि सुख आलं की दुःखाला समजायचं. आपण जर त्यांनी सुखाचा संसार केला त्यांच्याच नगरीमध्ये राहतो. आपला संसार किती सुखाचा, आपलं किती पुण्य आहे, किती भाग्य. आपण त्यांच्याच पुण्यभूमीमध्ये आपला संसार सुखाचा चाललाय. माझं तर एक सौभाग्य आहे त्यांच्या पुण्यभूमीत. आज मला एकादशी दिवशी ती पण माऊलींच्या मला आज कीर्तन सेवा भेटली. खूप माझं आता भाग्यच उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघे कारण माऊलींच्या पुण्यभूमीमध्ये या इंद्रायणीच्या काठावर आपली छोटीशी वारकरी शिक्षण संस्था आणि या शिक्षण संस्थेमध्ये चालू असलेला हा उत्सव आज 3ऱ्या दिवसाची सेवा माझी ती पण एकादशीची. कालची सेवा कोणाची होती? अभिजित महाराज होती. त्यांनी अभंग कोणता घेतला? आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार राहतो. म्हणजे त्यांनी देवाची आवड सांगितली आणि मी काय सांगितलं? काहीच नाही घेतलं. झालं 5 मिनिटात सेवा करायची आहे. जर माझ्याकडे कळत नकळत चूक झाली असेल तरी माझ्या बुद्धीचा दोष आणि जरी जी काही बरोबर असणार ते आमच्या गुरुवर्यांचे आशीर्वाद, माऊलींचा आशीर्वाद व सर्वांचा, माझ्या घरच्यांचा, माऊलींचा, देवाचा, सर्वांचा आशीर्वाद माझ्यावर आहे. त्याच्यामुळे काही बरोबर असेल या बारक्या तोंडी मोठा
घासाचा घास घ्यायला बघितलो पण आला नाही. जाऊ दे. हा संसार ज्या संतामुळे सुखाचा सुरू आहे त्या संतांचं एकच जोराने बटन करून ज्ञानेश्वर माझ्याकडून काही चुकलं असं तर मला माफ करा. बरं मला माफ करा. नाही उच्चारीला अधिकार मिळा पुला करा क्षमा अपराध महाराज तुकाराम